आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचा बडगा. मौलीगंज परिसरात एकास अटक. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत धुळे शहर स्थानिक गुन्हे शाखेने मौलीगंज परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई केली. 10 जानेवारी रोजी रात्री मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत अजय महमूद शरीफ अन्सारी वय 22 राहणार मौलीगंज धुळे याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा, पिस्टल व जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. जप्त मुद्देमालाची अंदाजे किंमत 40,000 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी आरोपी विरोधात शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत कलम 3/25 सह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसाई, धुळे. धुळे महानगरपालिका 2026 निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे शहरामध्ये विविध अवैध धंद्यांवर कारवाईसाठी माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे व अपर पोलीस अधीक्षक देवरे सरांनी आदेश केलेले होते. त्याप्रमाणे काल अवैध दारू बनवणे व विक्री याची मोहीम होती. त्यावेळीसुद्धा धुळे शहर पोलिसांनी चांगल्या पद्धतीने कामगिरी केली. त्याचप्रमाणे आज गोपनीय माहिती मिळाली की एक इसम, त्याचं नाव आहे अरबाज मोहम्मद शरीफ अन्सारी, राहणार मौलीगंज, हा वरखेरी रोडवरील डम्पिंग ग्राउंडजवळ अवैध अग्निशस्त्र घेऊन दहशत माजवत आहे, अशा पद्धतीची गोपनीय माहिती मिळाली. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक त्या ठिकाणी रवाना केले खात्री करण्यासाठी. सदर इस्मालक ताब्यात घेतले आणि त्याची अंगझडती घेतली. तर त्यावेळी त्याच्याकडे एक गावठी पिस्टल मिळून आलेले आहे. त्याच्या अंदाजे किंमत 40,000 रुपये आहे. सदर इस्मावर यापूर्वीसुद्धा आझादनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गुन्हा दाखल आहे. त्याने हे पिस्टल कुठून आणले, त्याचा उद्देश काय होता, या अनुषंगाने गुन्हा दाखल केल्यानंतर तपास आम्ही करीत आहोत. तसेच धुळे शहरामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध धंद्यांवर यानंतरही सतत अवैध धंद्यांवर मोहीम ही राबवण्यात येणार आहे. नागरिकांनाही आवाहन करतो की अशा पद्धतीने कुठे अवैध धंदा किंवा कुठे अवैध अग्निशस्त्राचा वापर होत असेल तर त्यांनी स्थानिक पोलीस किंवा स्थानिक गुन्हे शाखा यांना संपर्क करावा. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.